गुड इव्हनिंग सर. काय नाव आहे तुमचं? निखिल कोकेरा. निखिल कोकेरा. निखिल राहायला कुठे तुम्ही? मी ठाण्यातच राहतो. ठाण्यातच राहायला. ओके. आणि निखिल तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आणि कुठल्या स्ट्रीम आणि ब्रांच मध्ये आहे? मी रिसेंटली मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन झालं माझं इन कम्प्युटर सायन्स स्ट्रीम मध्ये. गुड. ग्रॅज्युएशन झालं आता रिसेंटली? वाव, कॉंग्रॅच्युलेशन. कीप इट अप. व्हेरी नाईस. तर मला सांगा निखिल की तुम्ही आय फ्युचर टेक्नॉलॉजीज मध्ये कुठल्या ब्रांच मध्ये आणि कुठल्या ट्रेनिंग मॉड्यूल मध्ये तुम्ही आलात? माझा करंटली मॉड्यूल आहे क्लाउड विथ डेटा मॅनेजमेंट आणि तो चांगला चालू आहे. चांगलं झालं. ओके गुड. तर मला सांगा तुमच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मध्ये किती तुम्हाला ऍक्टिव्हिटी झाले, तुम्हाला काय काय ऍक्टिव्हिटीज झाले? इथला ट्रेनिंगचा मॉड्यूल मला खूप आवडला. इथले एका महिन्यामध्ये 3 ऍक्टिव्हिटी आहेत. एक थेरी, प्रेझेंटेशन आणि इंटरव्ह्यू. त्याच्यामुळे ओव्हरऑल किती माझे स्किल्स कसे आहेत ते त्याचा एक ओव्हरव्ह्यू मिळतो की किती मला समजतंय, किती नाही समजते, काय इम्प्रूव्ह करायची गोष्ट आहे हे सगळं. व्हेरी गुड. कीप इट अप निखिल. आणि तुम्ही म्हणजे असं तुम्हाला का वाटलं की तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही हे जे क्लाउड डेटा मॅनेजमेंटची ट्रेनिंग आहे आय फ्युचर मध्ये हे तुम्ही का केलं पाहिजे, असं का वाटलं? त्याच्या मागचे रिझन आहे कारण की मी कॉलेज लास्ट इयर मध्ये होतो तेवढ्यात AWS प्रॅक्टिशनर माझं चालू होता. तो कम्प्लीट झाला आणि मी टेस्ट माझी इथेच होती आय फ्युचर मध्ये. ती मी लकीली पास झालो. कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यामधनं मला एक आयडिया आली की ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आला मला की आपल्याला ह्याच्यामध्येच पुढे कंटिन्यू करायला पाहिजे. तर मग परत एकदा मी आय फ्युचर मध्ये आलो. मॅनेजमेंटला भेटलो की मग त्यांनी मला समजावलं की आमच्याकडे असा कोर्स आहे. मग मला तो आवडला आणि त्यांचे मॉड्यूल वगैरे त्यांनी सगळं सांगितलं की आपल्याकडे कशी ट्रेनिंग होते, काय काय ऍक्टिव्हिटीज होतात. सो मी थोडा विचार केला, घरच्यांना पण सांगितलं की असं आहे ठाण्यामध्ये इथे क्लास आहे, चांगला आहे. मी रिव्ह्यू वगैरे बघितले. मग मी घरच्यांना सांगितलं आणि मग घरचे पण बोलले की तिथे जॉईन करू शकतोस. गुड. तर तुम्ही पूर्ण बॅकग्राऊंड रिसर्च केला आणि नंतर मग पॅरेंट्स सोबत डिस्कशन केला. इव्हन पॅरेंट्सने तुम्हाला सपोर्ट केलं यू शुड गो फॉर दिस करिअर प्रोग्राम. नंतर इथे येऊन भेटले. अच्छा, त्यांचं पण मॅडमशी भेट झाली. वाव, नाईस. गुड. कीप इट अप निखिल. आणि मला सांगा तुम्ही आता ज्यावेळी हे ट्रेनिंग ज्यावेळी घेताय राईट, तर ओव्हरऑल तुमचं काय प्लॅन आहे, म्हणजे तुम्ही कशात ग्रो करायचं प्लॅन करताय? माझं आता सरांनी मला गाईड केले की तुझा फोकस किंवा गोल्स तुला वाटतंय की डेव्हऑप्स मध्ये ट्राय करावं असे सरांनी मला सांगितलंय. सो मी त्याच्या सर मला काय काय पाठवत राहतात ट्रेनिंग, युट्यूबचे व्हिडिओज त्याच्या रिलेटेड. सो माझं डेव्हऑप्स बद्दल चालू आहे. डेव्हऑप्स मध्ये तुम्हाला पुढे करिअर प्लॅन करायचं आहे. व्हेरी गुड. कीप इट अप निखिल. आणि तुम्ही आय फ्युचरला ट्रस्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. अँड वी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. थँक्यू सर. Great. Thank you. Thank you.